इंडिया बँक गैरव्यवहार प्रकरणासंदर्भातील ही बातमी आहे। एआरसीच्या प्रमुखांची आता चौकशी केली जाणार आहे। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून ही चौकशी केली जाईल। नॉन परफॉर्मिंग ॲसेट्सची कर्ज एआरसीला विकल्याचं समोर आलेलं आहे। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील 122 कोटी रुपयांच्या घोटाळ्यासंदर्भात एका ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ यांना एका आठवड्याच्या आत त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी पाचारण केलंय, असं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सोमवारी सांगितलंय। तपासणी दरम्यान नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणून वर्गीकृत केलेली कर्ज या एआरसीला विकली गेल्याचं समोर आलेलं आहे। काही प्रकरणांमध्ये कर्जाचा भाग म्हणून गहाण मालमत्ता विकल्यानंतर बँकेला कंपनीकडून कमी रक्कम मिळाली। अधिकाऱ्यांना देखील या संदर्भातील माहिती दिली आहे।